उद्या मित्रांनो, आज आपण कल्याण इकडची जी नेतावली लेणी आहे त्या ठिकाणी आलो होतो. यासाठी सर्वात प्रथम तर रोहित भोसले सरांचं मी आभार मानतो की ज्यांनी मला इथे येण्याचे गाईड केलं. ते एका कार्यक्रमामध्ये होते तरी पण त्यांनी माझा फोन उचलला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ही आपली नेतावली लेणी आहे. संपूर्ण कल्याण परिसर आपल्या इथून दिसतो आपल्याला, जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित संपूर्ण परिसर दिसतो. येण्याची वाट एकदम बिकट आहे. हा आमचा बाल संवर्धक स्वराज, माझा मुलगा. खूप कठीण परिस्थितीमध्ये आम्ही इथे आलो होतो. इथे गुफा आहे असं लोकांना विचारलं होतं आम्ही, पण कोणाला जास्त माहीतच नाही आहे. पण रोहित सरांचं आभार. त्यांची मी पोस्ट पाहिली होती की कल्याणजवळचं नेतावली ठिकाण आहे, त्या ठिकाणी बौद्ध लेणी आहे. तर आम्ही इथे आलो होतो. शोधत आलो. बरंच शोधावं लागलं. वाट मिळलेली नसल्यामुळे किंवा कोण इथे जास्त येत नसल्यामुळे इथे खूप खराबी आहे. बौद्ध लेणी म्हणता येणार नाही, पण एक लेणीचं खोबण आहे, त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती बघण्याची. तर आम्ही इथे आलो. हे कल्याणजवळचं, जर तुम्ही कल्याणला आलात तर पत्रीपुळाजवळ इथं संवर्धक मंडळ आहे. तिथे नगर आहे. त्या नगरातून सरळ वरती यायचं आहे. आणि आलात तर एकदम कोणतरी वाटाडा असलं तर सोबत खूपच चांगलं आहे, कारण त्याशिवाय ही लेणी म्हणजे हे जे लेणं आहे ते तुम्हाला समजणार नाही. आम्ही पण आता रोहित सरांना फोन केला, त्यांना व्हिडिओ कॉलिंगवर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्हाला समजलं. पण येताना थोडे दमछाक झालीच आमची. तरी आपण पाहू शकता ही संपूर्ण लेणी. पाहण्यासारखं असं काही नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त एक खोपणं खोलून आहे. फक्त कल्याण शहराची जर माहिती तुम्हाला असेल तर हे पूर्वीचं बंदर आहे. या बंदरावरती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्यापार चालायचा कल्याणचा. कल्याणहून जुन्नरला जायचा. तर ह्या व्यापारी मार्गावरती ही लेणी खोदलं होतं. पण जसं रोहित सरांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे, म्हणजे अकॅडमीवरती मी माहिती वाचली, तर त्यावेळी नहापप राजाने, कुठल्या तरी राजाने हा इकडचा व्यापार बंद केला होता आणि त्यांनी संपूर्ण व्यापार दुसरीकडे हलवल्यामुळे ह्या ठिकाणी जी अर्धवट कोरलेली ही लेणी आहे, त्यांना व्यापाऱ्यांनी जर दान दिलं नसेल तर कदाचित आपण सगळ्यांना माहिती आहे की जे व्यापारी रूट आहे त्या ठिकाणी लेण्या असतात. त्या ठिकाणी व्यापारी हे संपूर्णतः आपल्या पद्धतीने सहकार्य करत असतात. आणि त्या काळामध्ये कदाचित नहापन राजामुळे इथं व्यापार बंद झाला असेल आणि त्या राजाच्या मुळे कदाचित व्यापार इथे येणं बंद केलं आणि त्यांचं दान न भेटल्यामुळे ही लेणी अर्धवट राहिली आहे. तर आपण पाहू शकता सगळं. इथे बसण्याची एक जागा बनवली आहे, पण ती काय खोदली, ही अर्धवटच लेणी आहे. संपूर्ण रंगरंगोटी झालेली आहे. ते कोण बघण्याचं इथं लक्ष देण्यासारखं असं कोण नाही आहे आणि सांगण्यासारखं पण इथं कोण नाही आहे. तर आपण पाहू शकता, थोडंफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. आमचा स्वराज इकडे रंगरंगोटी केल्यामुळे इथे काय लिहिलं आहे किंवा काही नाही लिहिलं असेल, किंवा इथे काय सरांनी लिहिलं होतं की ते अर्धवट पिंपळ पान आहे म्हणून, पण ते इथे काय दिसत नाही आहे, काय रंगरंगोटी झाली होती पुढे. हां, नाही ते काढलेली आता. हे जर तुम्ही पाहत असाल तर ती ड्रॉइंग काढलेली आहे, आताची आहे, पण इथे तसं म्हणायला गेलं तर काय दिसत नाही आहे. आज दिनांक 28/12/2025 बोललो आपण. वर्षाची अखेर ही आपण एखाद्या लेणीवर जाऊन आपण करूया असं आम्हाला वाटलं होतं, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. आपल्याला हा प्रवास कसा, जर इकडे यायचा असेल तर कल्याण स्टेशनपासून तुम्हाला पत्रीपुळाजवळ यायला गेलं आणि तिथे संविधान चौक आहे. संविधान चौकाच्या बाजूलाच इथं संवर्धक म्हणून नगर आहे. त्या नगराच्या वरून टेकडीवरती यावं लागतं आणि इथे खूपच खराब वाईट आहे. त्यामुळे येताना एक वाटाडा असला तर खूपच चांगला असेल, कारण आम्ही पण मुंबईवरून आलेलो आहोत
आम्हाला सरांनी व्हिडिओ कॉलवरून सगळं संपूर्ण समजावून सांगितल्यामुळे आम्ही इथेपर्यंत पोचलो, नाही तर आम्ही पण पोचलो नसलो. तरी पण आपल्याला हा प्रवास कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून सांगावं. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करून आपल्याला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम बोला. जय भीम. बाय. जर तुम्हाला नेतेले टेकडीवर यायचं असेल तर हा परिसर बघून घ्या की ह्या ठिकाणी ह्या वरचा परिसर आहे, ह्याच्या खालीच हा सपाटीचा दिसलेला परिसर तुम्हाला, ह्याच्या खाली आपली ती एक छोटंसं लेणं आहे. आजूबाजूला विहंगम दृश्य तुम्हाला दिसेल. इथून पुढे जाऊन पुढे खाली जायला वाट आहे, पण ती वाट पूर्णतः गवताने भरलेली आहे, तर जाताना खूप काळजी घ्यावी लागते. हा रस्ता आहे. आता आम्ही परतीच्या वाटेवरती आहोत. तुम्हाला रस्ता समजावा म्हणून आम्ही इथे आलो. मगाशी व्हिडिओ नाही काढला कारण रस्ताच आम्हाला माहीत नव्हता. रोहित सरांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला हा रस्ता सापडला, हे लेणं बघायला भेटलं. त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या टीमचा खूप सारा आभार. इथे वरती एक मंदिर आहे. मंदिराला सरळ जायचं नाही आहे. जर तुम्ही इथं म्हणजे त्या नगरातून वरती आलात तर जिथे 2 फाटे फुटतात, तो तुम्हाला पुढे दाखवतो मी. इथे 2 फाटे फुटतात, तिकडे जाऊन तुम्हाला राईटला जायचं आहे तुमच्या. मी दाखवतो तुम्हाला पुढे. एक कल्याण शहर, पुढे ती उल्हासनगरी आहे, नदी दिसते तुम्हाला. त्याच्या पुढेच छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्ला पण आहे. म्हणजे कल्याण हे त्याप्रमाणे म्हणजे त्या वेळापासून आत्तापर्यंत हे व्यापारी केंद्र होतं. पुढे अनेक चेंजेस झाले आणि त्यावरती हे आज आपण पाहतोय. आता त्या लेण्यामध्ये असं बघण्यासारखं काहीच नव्हतं, पण आपले पूर्वजांची एक निशाणी आहे, ती बघण्याची इच्छा मला झाली होती. माझ्यासोबत स्वराज आला, त्यालाही बघण्याची इच्छा होती. बोलत चला मग, म्हणून आम्ही आपल्या लेखांनी एक छोटीशी आज आमचं समजाचं न्यू इयरचं सेलिब्रेशन आम्ही आजच केलं असं म्हणूया. त्याला तहान लागली आहे, पण त्याला बोललो आहे थोडं पुढे जाऊन पाणी पिऊया आपण आरामात, कारण ही वाट एकदम बिकट आहे. अरे थांबा, जाऊ दे. घेऊ आपण. स्वराजने याआधी खूप सारं लेण्या सर केल्यात माझ्याबरोबर. जर तुम्ही मागचे माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये